फोनच करतो त्यांना आत्ताच्या आत्ता, म्हणजे कळेल मला काय ना ते आता. काय आहे? ताईंना फोन करू नको. का नको करू? अरे ताईला तुझ्या बाबतीत काहीच माहित नाहीये. म्हणजे ताईला जर आम्ही कळवलं असतं ना तर ताई तिकडचं सगळं काम सोडून इकडे आल्या असत्या. त्यामुळे आपल्या कंपनीचं खूप मोठं नुकसान झालं असतं रे. म्हणून तुझ्या बाबतीतली ही गोष्ट आम्ही ताईंना पोचू दिली नाही. नाही, एका अर्थी चांगलंच केलं. उगाच काळजी करत बसल्या असत्या त्या. हो ना. बरं मामा, मला एक सांगा, त्या एक बाई माझ्यासाठी सूप घेऊन आल्या होत्या. नंतर माझं डोकं दुखत होतं तर डोकं चेपून देत होत्या. डॅड त्यांच्याविषयी उल्लेख करताना मला म्हणाले की तुझी आत्या आहे, त्या डोक्यावरून पदर घेतात त्या. पण अक्षयला आणि मला आत्या नव्हती कधीच. अचानक आत्या कुठून आली? शकुंतला आत्या म्हणजे तुझ्या बाबांची सख्खी मोठी बहीण. इतक्या वर्ष त्यांच्याशी आपला काही संबंध नव्हता, पण ती तुझी आत्या आहे. सख्खी बहीण आहे तरी इतक्या वर्षात संबंध नव्हता का? त्याचं काय ना, भाऊजींचं आणि ताईचं लग्न त्या दोघांनाही पसंत नव्हतं आणि त्यांची परिस्थिती अगदी बेताची होती रे. आणि तुला ताईंचा स्वभाव तर माहितीच आहे ना, म्हणून ताईंनी त्यांच्याशी संबंध ठेवले नाही. आणि पण आता ते मोठे बिझनेसमॅन झालेत. ते आपल्याकडे ना एका मोठ्या जॉईंट व्हेंचरसाठी आले होते. पण त्याच वेळी ताईंना अचानक US ला जावं लागलं आणि तू एकटा पडलास रे. तुझी काळजी घ्यायला कोणीच नव्हतं इथे. म्हणून शकुंतला ताईंनी आहे ना तुझी जबाबदारी स्वीकारली. आणि शकुंतला ताई तुला अगदी पोटच्या लेकरासारखं सांभाळतात रे. स्ट्रेंज आहे सगळं. स्ट्रेंज. हो अरे श्रेयस, अरे त्यांनी तुझ्या वाढदिवसाला एकूण 30 गिफ्ट आणले होते. त्यांनी ना तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला एक गिफ्ट घेऊन ठेवलं होतं. खरंच आहे, खरंच खूप खूप स्ट्रेंज आहे सगळं. मला एक सांगा मामा, हे माझं डोकं सारखं का दुखतंय असं? म्हणजे ना कोणीतरी असं हातोड्याने मारल्यासारखं दुखतंय माझं डोकं. काय काय झालंय काय मला? हा, ही एवढी सगळी औषधं माझीच आहेत का? हे ड्रेसिंग का केलं माझ्या डोक्याला? काय झालंय काय मला? ते काय नाही, ती औषधं तुझीच आहेत. श्रेयस, तुझ्यावर आहे ना गुंडांनी हल्ला केला रे. म्हणजे खरं तर तो हल्ला तुझ्यावर नव्हता, पाड्यातील काही मुली आहेत त्यांच्यावर केला होता. पण तुला काही भान नसताना सुद्धा तू अगदी हिरो सारखा त्या गुंडावर तुटून पडला. म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तू त्या गुंडांना मारलंस. आपण त्या झटापटीमध्ये एका गुंडाकडून तुझ्या डोक्याला मार लागला. पण श्रेयस, आज तुझ्याचमुळे ना पाड्यातील मुलींची अब्रू वाचली. आणि श्रेयस, तुझ्याचमुळे आज पाड्यातील मुली सुखरूप आहेत आणि तारा सुद्धा सुखरूप आहे. ही तारा कोण आहे? कोण आहे तारा? तारा, अरे ह्या तारा हे 6 महिन्यामध्ये. या 6 महिन्यात एकंदरीत बऱ्याच गोष्टी घडून गेल्यात. नाही, मला असं अंधुक वाटतंय की गेल्या 6 महिन्यात मी कुठल्या तरी अंमलाखाली होतो. आता मलाही जाणवतंय मामा, गेले 6 महिने मी कुठल्या तरी अंमलाखाली असल्यासारखे घालवलेत. अंधुक अंधुक. बरीच अनोळखी माणसं आली आहेत आयुष्यात. आता कुठे थोडीशी क्लॅरिटी येते मला. गेल्या 6 महिन्यात काय काय घडलंय ते सगळं मला ऐकायचंय मामा. आणि मामा, खरं खरं सांग, या 6 महिन्यात काय काय झालंय ते प्लीज. नाहीतर मी ना असाच अंधारात
चाच पडल्यासारखा करत राहीन. मला प्लीज खरं खरं सांग काय झालंय ते. श्रेयस बाळा, मी तुला अगदी खरं खरं सांगतो. ऐक, नीट ऐक. सगळं खरं खरं सांगतो. आपल्या घरामध्ये त्या दिवशी पूजा सुरू होती. तू आराध्याची वाट पाहत होता. आराध्या आली नाही, पण एक बातमी आली आणि आपल्याला नको होतं तेच झालं. आराध्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. तो ऍक्सिडेंट एवढा मोठा होता ना की त्यामध्ये आराध्या आपला जीव वाचू शकली नाही. श्रेयस, श्रेयस, अरे श्रेयस, काय झालं बेटा? श्रेयस, श्रेयस, श्रेयस बाळा, काय होतं तुला? श्रेयस बाळा, चल. श्रेयस बाळा, बाळा, काय होतं रे तुला? बाळा, 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 थांब. भाऊजी, 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 भाऊजी. ताईसाहेब, ताईसाहेब, शकुंतला ताई, शकुंतला ताई, ताईसाहेब, ताईसाहेब, दार उघडा प्लीज. ताईसाहेब. काय झालं संजय? ताई, चला लवकर, लवकर चला. काय झालं? अहो ताई, श्रेयसला त्रास होतोय. कसला त्रास होतो? तो फिट आल्यासारखं करतोय. फिट? अरे देवा. तुम्ही चला, मी भाऊजींना घेऊन येतो. बरं, चला, चला. भाऊजी, 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 दार उघडा प्लीज. काय रे संजय, काय झालं? अहो भाऊजी, श्रेयसला काहीतरी त्रास होतोय. काय? हो, तुम्ही पुढे चला, मी डॉक्टरांना घेऊन येतो. डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर. श्रेयस, श्रेयस, तुला काय झालं? श्रेयस, 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 काय होतंय तुला? श्रेयस, अरे देवा, श्रेयस, काय झालं? श्रेयस, श्रेयस, श्रेयस बाळा, बोल काहीतरी. काय होतंय तुला? श्रेयस, काय झालं ग श्रेयस? काय झालं? श्रेयस, श्रेयस बाळा, काय होतंय रे? श्रेयस, श्रेयस, काय करायचं आता? अरविंद, बघणार याला काय होतंय. डॉक्टर, चला लवकर. चला, डॉक्टर, या लवकर. श्रेयस, श्रेयस. अरे बाळा, बोल ना, काय काय झालं तुला? डॉक्टर, श्रेयस बाजूला, मला बघू द्या, बाजूला. काय झालं? श्रेयस, थांब, असं काय होतंय? संजय, तुला कसं कळलं श्रेयसला त्रास होतोय ते? मी श्रेयस बरोबरच होतो. त्याला त्रास झाला तेव्हा. आराध्या,